समजा कमी पडलं तर आम्ही हव्या त्या पद्धतीचं आंदोलन करू. आत्मसमर्पण करायला आमच्या वडिलांनी मागं पडले नाहीत, आम्ही सुद्धा पडणार नाही, तर आम्ही खरे वारसदार आहोत. स्वातंत्र्य सैनिकांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन. बुदरगड तहसीलदार कार्यालय इमारत जतन करावी, स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांची मागणी. बुदरगड तालुक्यामध्ये 7 स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये हुतात्मा पत्करले होते. बुदरगड कचेरीवर त्यांनी हल्ला केला होता. बुदरगड तहसीलदार इमारत पाडून या ठिकाणी नवीन तहसीलदार कार्यालय बांधण्यात येणार आहे. याला बुदरगड तालुक्याचे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांचा तीव्र विरोध आहे. ही स्वातंत्र्य सैनिकांची इमारत जतन करावी व तहसीलदार कार्यालय अन्य ठिकाणी बांधावे यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांकडून निवेदन देण्यात आले. मुरगुडची माहेरवासी आहे, डॉक्टर मेंढकेंची मी मुलगी आहे. मी माझ्या मुलांना ती इमारत नेऊन दाखवली होती जिथं गोळीबार झाला, जे तावदानं फोडलेलं आहे ते मी माझ्या मुलांना नेऊन 25 वर्षापूर्वी दाखवलं. 10 वर्षापूर्वी मी माझ्या नातवंडांना दाखवलं. म्हणजे आमचा जीव किती त्याच्यामध्ये अडकलेला आहे, आमच्या भावना कशा गुंतलेल्या आहेत एवढं सांगायचं तात्पर्य आहे. इथं जे उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या भावना तिथं अडकलेल्या आहेत. कारण तिथं जे हुतात्मे झाले ते हुतात्मे कशा पद्धतीनं झाले त्या एका विचाराला प्रेरित होऊन आपल्या मातेला मुक्त करण्यासाठी त्यांनी हुतात्मे सिद्ध दिलेले आहेत. तेव्हा ती इमारत साक्षीदार आहे, ती इमारत पडू नये हीच एक अपेक्षा आहे. आणि पाडू नये, प्रशासनानं जे काय करायचं ते अस्तित्व ठेवून करावं एवढीच माफक अपेक्षा आमची आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळी पूर्ण जिल्ह्यातले जे काय स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार आहे ते आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आमच्या भावना व्यक्त करायसाठी इथं आलेलो आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी ते सगळं समजावून घेतले, ते त्यांच्या पातळीवर प्रयत्न करतील. जर समजा कमी पडलं तर आम्ही हव्या त्या पद्धतीचं आंदोलन करू. आत्मसमर्पण करायला आमच्या वडिलांनी मागं पडले नाहीत, आम्ही सुद्धा पडणार नाही, कारण आम्ही खरे वारसदार आहोत. ब्रिटिशकालीन खजिना लुटण्याचा जो स्वातंत्र्य सैनिकांनी प्रयत्न केला त्या काळामध्ये जो गोळीबार झाला त्याच्यामध्ये 7 हुतात्मे झाले. ही ऐतिहासिक घटनेचं केंद्र असणारं केंद्रच संपुष्टात आणण्याचा प्रयत्न राज्यकर्ते करतायत. आणि हे करत असताना गेले 2 महिने आम्ही सातत्याने याचा पाठलाग करतो आहोत हे रद्द व्हावं म्हणून, परंतु प्रशासन त्यात लक्ष देत नाही. म्हणून माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आज विनंती केली की गारगोटीचं ऐतिहासिक स्मारक पूर्ववत ठेवलं जावं आणि त्या ठिकाणी ऐतिहासिक वास्तूंची देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभा करावी आणि त्याला कुठलाही धक्का लागू नये. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, स्वातंत्र्य सैनिक त्यांच्या संबंधितांचं, त्यांच्या नातेवाईकांचं, आणि असे त्यांना विनंती करण्यात आली लवकरच एक संयुक्त बैठक घेऊन सदरचं काम ताबडतोब स्थगित व्हावं अशी आमची अपेक्षा आहे. नाहीतर आम जनतेला घेऊन आम्हाला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही. स्वातंत्र्याचा इतिहास जपणं आमच्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. म्हणून स्वातंत्र्याचा इतिहास कोण तोडा निघाला असेल तर चळवळीच्या ताकदीत आम्ही मोडूनच काढू. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. यावेळी इचलकरंजी NM काजी, कोल्हापूर सुशीला खांडेकर, DD चौगले मुरगुड, कोल्हापूर सुंदरराव देसाई, कोल्हापूर छायाताई भोसले, रवी देसाई म्हसवे, पीटर चौधरी कोल्हापूर, सम्राट मोरे गारगोटी, उत्तम शिवड गारगोटी, बजरंग चव्हाण गारगोटी, चंद्रकांत यादव कोल्हापूर, भारती अडुळकर कोल्हापूर, नंदकुमार मोरे गारगोटी, शंभूराजे वारके कलनाकवाडी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे वारसदार उपस्थित होते. सह्याद्री लाईव्हसाठी कोल्हापूर प्रतिनिधी. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटना गेली 30 वर्ष मी काम करतोय. त्यामुळे आज जे निवेदन दिले त्या निवेदनाने गांभीर्याने यांनी विचार करावा आणि गारगोटी ते हे अतिक्रमण थांबले तर थांबावं ही आमची विनंती आहे. स्वातंत्र्य सैनिक सर्व वारसांची विनंती आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.